स्वागत करतो। आज कलशश्री गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे। 12 डिसेंबर हे आमच्या दृष्टीनं लक्षात राहणार एक ते कायमचा दिवस आहे। देशामध्ये एकूण 3 कृषी कायदे बनवले गेले। याकरताचाही यापूर्वी पूर्ण माहिती या कृषी कायद्यांची देण्याचा इथे प्रयत्न आपण केला होता आणि इथे कोकणामध्ये अनेक शेतकऱ्यांना हे पटलेलं आहे। शेतकऱ्यांना आणि जाणता राजा नी त्यांच्या पुस्तकात लिहिल्यामुळे जाणता राजाचे अनेक कार्यकर्ते या जिल्ह्यातले जे आहेत त्यांनाही हा विषय कृषी विभागाचा पटलेला आहे। एकूण 3 कायदे याच्यामध्ये गेले। याच्या विरोधात जे आत्तापर्यंत लोकसभेत राज्यसभेत ज्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी तिथे कोणतंच वक्तव्य केलं नाही, पण आता ह्या आंदोलनाकरता समर्थन देण्याकरताचे अनेक विषय अनेक जण बोलत आहेत। त्यामुळे दिल्लीतलं कृषी आंदोलन वेगळ्या पद्धतीनं कसं सर्वांपर्यंत पोहोचवता येईल असा प्रयत्न आहे, पण हे शेतकऱ्याच्या हिताचं हे कायदे आहेत। आणि एक मुद्दा याच्यातला होता की तुम्ही हमीभाव जो काही याच्यातलं कुठे कायद्यात उल्लेख केलेला नाही, म्हणजे हमीभाव काय दिला जाईल याचा कायद्यात उल्लेख केलेला नाही, एवढा एक मुद्दा शेतकऱ्यांनी काढला होता। आणि आता सरकारनं तेही मान्य केलं की त्या पद्धतीचं देखील हे देण्याकरता सरकार मान्य आहे, पण तरीसुद्धा ते आंदोलन चालू ठेवतात। म्हणजे त्यांची डिमांड जी होती ती मान्य केल्यावरतीही आंदोलन चालू ठेवतात। याच्यामध्ये काही वेगळे इंटरेस्ट साहजिकच आहेत। आणि खरं तर ही जी आत्ताचा हमीभाव, आता भाताकरताचा हमीभाव जाहीर केला आणि भात खरेदी आपल्याकडे सुरू झाली। जी काही थोड्याफार प्रमाणात आपल्याकडे भात खरेदी होते पण ती सुरू झाली। तिथेही शेतकऱ्याला तो जेव्हा भाव मिळतो त्यावेळी तो शेतकरी समाधानी तिथे आहे। आणि आता या पद्धतीची म्हणजे शेतकरी बाजार समितीतही विकू शकतो, बाजार समितीच्या बाहेरही विकू शकतो। तर या पद्धतीची लायसन्स ऑलरेडी महाराष्ट्रात दिलेली आहे। म्हणजे मनमोहन सिंगांचं सरकार होतं आणि जाणता राजा कृषी मंत्री होता तेव्हाही या ह्याच्यात अनेक अशा कंपन्या आहेत की त्या परस्पर खरेदी करू शकतात। आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये हे तर कोकणाच्या दृष्टीनं उपयोगी आहे। कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आत्तापर्यंत काही अडचण झाली, म्हणजे आता जसा पाऊस पडला किंवा मळब आलं तर याच्यातनं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये जे ठरलेले पैसे असायचे हे अनेक वेळा आंबा बागायतदाराचे नंतर कमी केले जायचे। आणि कारण त्याला कुठे रजिस्टर डॉक्युमेंट नव्हता। आता यामुळे रजिस्टर डॉक्युमेंट जेव्हा बनेल तेव्हा मग त्याच्यातला विम्याचा हप्ता कोणाला जाईल, कोणाला हे मिळेल हे, आणि त्याच्याकरताची निर्णय करण्याकरता शासकीय अधिकारी येतील। म्हणजे आंबा बागायतदारांना असाही हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये जे आत्ता चालूच आहे त्याच्यामध्ये अधिकृतता येईल। आणि गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात जेव्हा आंबा डायरेक्ट मार्केटला गेला, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर अनेकांनी साईट बनवल्या। म्हणजे एक गुहागर तालुक्यातलं एक अगदी इंटिरियर गाव आहे की ज्यांना आंब्याचा व्यवसाय असा काही केलेला नाही, पण त्यानं 2 ट्रक माल त्या गावातला डायरेक्ट गुजरातला पाठवला। हा एक वेगळा गेल्या वर्षीच्या परिस्थितीमध्ये एक वेगळा अँगल सर्वांकरता तयार झाला। त्यामुळे हे कृषी कायदे एक वेगळ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं या भूमिकेतनं मोदी साहेबांनी बनवलेले। आणि राज्यसभेनं आणि लोकसभेनं एकदा पारित केले कायदे की अशा पद्धतीचं आंदोलन, जसं शाहीनबागमध्ये पूर्वी कायदा जो नागरिकत्व विधेयकाचा पास झाला ते पास झाल्यावरती शाहीनबागमध्ये बसले। आता या पद्धतीचा विषय म्हणजे कायदे लोकसभेत आणि राज्यसभेत कोणतेही मुद्दे न मांडतात त्याच्या बाहेर मांडले जातात। त्याकरता हा हिताचे कायदे आहेत। आपण कोकणातल्या शेतकऱ्यांना किंवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरता की हे हिताचे आहेत आणि हे सर्वांनी मान्य केले। म्हणजे वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांनी मान्य केले, पण त्यांनी कोणतेही दिल्लीच्या आंदोलनाचे गैरसमज
इथे शेतकऱ्यांकरता पसरू नयेत, शेतकऱ्यांच्या हिताचा आहेत, हा एक मुद्दा आपल्या सर्वांच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न, कारण शेवटी आपण सर्वांपर्यंत पोहोचवलं तर त्याच्यात हित काय हे शेतकऱ्यांना समजणार आहे. दुसरा, ह्या 4 दिवसात माननीय मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊन खरं तर आमची अपेक्षा होती की निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री या जिल्ह्यात येतील, पण निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी ते आले नाही. आणि कोयनाच्या विद्युत प्रकल्पाचं असं काही आधुनिकीकरण करायचं आहे, आणि असं आम्हाला एवढंच पाहिजे की असं कोणतं आधुनिकीकरण मोठं करायचं आहे की शिवसेनेच्या माजी आमदाराला सुद्धा प्रवेश नाकारला जातो, एवढं मोठं कोणतं आधुनिकीकरण आहे, एवढाच प्रश्न आहे. जेव्हा कोणताही मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात येतो तेव्हा एखादा प्रकल्प ज्याच वेळी बघतो तेव्हा त्या जिल्ह्यातले इतरही 10 मुद्द्यांचा आढावा घेतला तर त्या येण्याला जिल्ह्याला काहीतरी न्याय मिळतो. नाहीतर मग असं एकाच्या विषयाकरता आणि एकच विषयाकरता एखाद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी येणं हे संयुक्तिक नाही. आम्हाला आनंद वाटला असता की त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या पक्षातल्याही, म्हणजे आम्हा विरोधी पक्षातल्यांना बोलवू नका, पण निदान त्यांच्या सर्व पक्षातल्याही लोकांकडनं 4 विषय ह्या जिल्ह्यातले जे अडीअडचणीचे आहेत, मग तो घर बांधणीचा कायदा असो किंवा आणखीन कोणताही मुद्दा असो, याबाबत जर त्यांनी सर्व समजवून घेतलं असतं तर आम्हाला सर्वांना हिताचं झालं असतं. तिसरा, आपण सर्वांनी यापूर्वीसुद्धा जून, जुलै, ऑगस्टमध्ये बघितलं होतं, आणखीन खडपोलीच्या MIDCमध्ये असाच पोषण आहार एक वाटला गेला, त्याच्यावरती आंदोलन केलं, तिथल्या नागरिकांनी केलं आणि ते नंतर गोडाऊन सील झालं. आता ते गोडाऊन तिथनं सील झालं, पण त्याच्यानंतर पुन्हा तो मे महिन्यातला पोषण आहार म्हणून शाळांमध्ये वाटला गेला, त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या तक्रारी केल्या. पण आता याच्यावरती कारवाई होईल आणि चांगल्या पद्धतीचा पोषण आहार निदान, कारण हे 3 ते 6 वयोगटातलं की जी रत्नागिरी जिल्ह्यातली पुढची पिढी आहे त्यांना दिला जाणारा पोषण आहार आहे, आणि हा पोषण आहार चांगल्या पद्धतीनं मिळाला पाहिजे. कारण पोषण जर चांगलं झालं तर त्याच्याकरता आहे, पण हा इथल्या पुढच्या पिढीच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न जो चालू आहे. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरी तालुक्यात या पद्धतीच्या गोडाऊनवरती विषय केला. आम्ही सर्व युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात असं एक अनधिकृत गोडाऊन चालू करून याचं वाटप, अशा खराब धान्य साठ्याचं वाटप सुरू आहे की ज्याच्यावर एक्सपायरी नाही, ज्याच्यावर पॅकिंग मटेरियलचा दिवस नाही, कुठे पॅकिंग करायचं याची तरतूद नाही. तर अशा सर्व तालुक्यातल्या ती गोडाऊन शोधून काढून त्याची तपासणी संबंधितांकडनं केली जावी, आणि ती जर गोडाऊन अनधिकृतपणे चालवली जात असतील तर संबंधितांवरती कारवाई केल्या जाव्यात, अशा पद्धतीची मागणी आम्ही सर्वजणांनी केलेली आहे. तिसरा, आता शेवटचा मुद्दा, एक अजून एक जो मुद्दा आहे की गुहागरची जेटी असा एक विषय गमतीचा किती असू शकतो हे तुमच्या सर्वांपर्यंत कधीतरी तेही माहिती असलं पाहिजे. गुहागरला एक जेटी बांधली गेली आणि ती जेटी CRZचं उल्लंघन करते म्हणून CRZनं कधीच परवानगी दिली नव्हती. CRZनं परवानगी दिली नाही आणि म्हणून ते हरित लवादाकडे हा विषय गेला, आणि हरित लवादानंतर त्याच्या पुढची कठोर निर्णय घेतला की ही जेटी काढून टाकावी, आणखीन ज्यांनी कोणी हे काम केलं त्यांनी नुकसान भरपाई, जे सरकारचे पैसे खर्च झाले ती नुकसान भरपाई त्यांनी सरकारला द्यावी, कारण सरकारचे कोणतेही परवानगी न घेता पैसे खर्च केलेले आहेत. एक प्रकारे अधिकाऱ्यांच्या उन्मत्त वृत्तीला हा एक चाप होता की या पद्धतीनं अनधिकृत कोणतं काम कोणाचेही करू नये, जे असेल योग्य ते करावं, पण अनधिकृत काम करू नये. पण ही जेटीचं प्रपोजल रद्द झालेलं असताना, म्हणजे एकदा ती तोडून टाकायची ऑर्डर आहे, त्या पद्धतीचं LNGचा निर्णय आहे, ते एका डिपार्टमेंटचं काम आहे,
असं असताना दुसऱ्या डिपार्टमेंटकडनं परत प्रस्ताव पाठवला गेला. तो प्रस्ताव 27-28 ऑक्टोबर 2020 म्हणजे 8 ऑगस्टला कारवाई झाली तोडण्याची. 8/8/20ला तोडण्याची कारवाई झाली. 27-28 ऑक्टोबर 2020ला परत MMBकडनं प्रस्ताव ह्या JT करता MCZMAकडे पाठवला गेला. MCZMAनं ही 27-28 ऑक्टोबरची जी बैठक झाली त्याच्यामध्ये आयटम क्रमांक 12मध्ये करंट प्रपोजल इज रिजेक्टेड फ्रॉम CRZ पॉईंट ऑफ व्ह्यू असं म्हटलं. पण किती अधिकाऱ्यांची एक अधिकारी कोणत्याही पद्धतीचं काम करायला सरसावलेत. ह्या आघाडीच्या 3 पायाच्या सरकारमुळे काहीही केलं तरी चालू शकतं. म्हणजे मग आता परत कोणत्या तरी वेगळ्या डिपार्टमेंटमधून पैसे काढून घ्यायचे, आणखीन ते काम परत तसंच अनधिकृत कामाचं काहीतरी करायचं. ही जी एक प्रकारे म्हणजे जनतेच्या हिताचा पैसा जनतेपर्यंत न पोहोचवता बेदरकारपणा अधिकाऱ्यांमध्ये आलाय, याचीही चौकशी करून त्याच्यावरती ते आता संबंधित प्रस्ताव पाठवणारे जे अधिकारी होते त्यांच्यावरती पुन्हा आता कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचा विषय एक आहे. एक काही दिवसापूर्वी आमच्या तालुकाध्यक्षांनीही इथे पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्या आधी साधारणतः 5 तारखेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिट आहेत माजी आमदार प्रमोद जठार यांनी त्यांच्या काही विषय मांडणी करताची पत्रकार परिषद घेतली होती. पण याच्यानंतर काही पक्षातल्या लोकांनी काही पद्धतीचं आणखीन वक्तव्य करायचा प्रयत्न केला. मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे, आम्ही इथे लोकप्रतिनिधी होतो, एवढी कोणाची ताकद कोणाला अडवायची शिल्लक नाही. कोणालाही या पद्धतीनं कोण जर आव्हान देत असेल तर ते योग्य नाही. सर्वच राजकारण करतात आणि सर्व पद्धतीच्या यातनं राजकारण करतात. भारतीय जनता पार्टीला असं अडवू शकेल असं इतकं वक्तव्य करणं सोपं नाही आहे. त्यांना असेल तर मी पण जिल्हाध्यक्ष आहे आणि मी पण आहे ह्याच तालुक्यातला, मी काही तालुक्याच्या बाहेरचा नाही असं कधीतरी सांगावं लागेल. राजकारण करायचं असेल तर त्यांनी एक वक्तव्य केलं प्रमोद जठारांनी की काय अमुक आहेत कर्मदरत्वे, ते वक्तव्य करायला मग ते कसे नाहीत पटवून द्या. ते जर नाहीत तर पटवून द्या. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यात आणखीन काही 2 मुद्द्यांची जोड देतो की कधीतरी या मुद्द्यातनं पण आपण विचार केला पाहिजे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ परशुराम ते पूर्ण पत्रादेवी, परशुराम ते पत्रादेवी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातलं 150 किलोमीटरचं जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं काम नॅशनल हायवेचं पूर्ण झालं. 150 पैकी 150 किलोमीटरचं उर्वरित काम आहे जे रत्नागिरी जिल्ह्यातलं आहे. ते कसं आहे आपण बघतो आहोत. आणि या मतदारसंघाच्या बाहेरचं रत्नागिरी जिल्ह्यातलं 35 किलोमीटरचं काम आहे. ते चांगल्या पद्धतीचं प्रगतीपथावर आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातलं परशुरामपासून कशेडीपर्यंत आणि कशेडी बोगद्यासह महाडपर्यंतचं हे काम प्रगतीपथावर आहे. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातलं रायगड लोकसभा मतदारसंघातलं काम प्रगतीपथावर आहे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातलं राजापूरच्या पुढे सिंधुदुर्गातलं काम परिपूर्ण झालं. मग रत्नागिरीतलंच काम अपूर्ण राहण्यामागचं कारण काय? आता हे कोणामुळे आहे हे पण एकदा सर्वांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे. कारण मध्ये एकदा अशीच पेपरमध्ये बातमी आली होती की पोट कंत्राटदारांचं आंदोलन. मी त्याच्यावर पत्र लिहिलं की जर नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यानं किंवा कंत्राटदारानं पोट कंत्राटदार नेमले असतील तर ते कायद्याच्या बाहेर आहे. म्हणजे आता तर त्याच्या पुढची त्या सर्वांची बँक अकाउंटची पण मागणी केली पाहिजे की कोणाकोणाच्या बँक अकाउंटमध्ये कामं केलेल्याचे पैसे ट्रान्सफर झाले. कारण अशा पद्धतीनं काम कोणामुळे अडलं हे एकदा जनतेला समजलं पाहिजे. आणि केवळ त्याच कामावरती फक्त आंदोलन करायचं
आणि अन्य ग्रामीण भाग इतके खराब आहेत त्याच्यावरती आंदोलन करायचं हे योग्य नाही. त्यामुळे कोणालाही कोणताही मुद्दा जठार जे मुद्दे मांडतात त्यामध्ये ते रिफायनरीचा मुद्दा मांडतात. जिथे 8,000 हेक्टरची कन्सेंट देणारी लोक आत्ता सर्व ठिकाणी जातात किंवा पहिल्यापासून ही रिफायनरी कशी उपयुक्त ठरते याचे काही जठार आज मांडायला लागले नाही. हे मुद्दे आधीही त्यांनी मांडले होते, कारण त्यांच्या मतदारसंघ जो होता त्याला लागू नसणारा पार्ट होता. त्यांच्या मतदारसंघातलं विजयदुर्ग जे काही जेटी आणखीन ती ॲक्टिव्हिटी जी आहे ती ॲक्टिव्हिटी त्यांना माहिती होती. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यास केला होता. ज्या जो शेवटी ज्याच्या मतदारसंघात किंवा तिथे येतो त्याचा अभ्यास तो करतो. माझ्याही आयुष्यात अशा एका प्रोजेक्टचा अभ्यास मी त्या पद्धतीनं ठेवला होता तेव्हा. तर त्या पद्धतीनं त्यांनी हे कोकणाकरता हितावह कसं आहे ते मांडतात. रद्द केला म्हणजे प्रदूषणकारी म्हणून रद्द करायचा असं ही जी भूमिका घेऊन ते लोकांसमोर जातात. राजापूरला प्रकल्प प्रदूषणकारी ठरतो आणि 150 किलोमीटरमध्ये गुहागरमध्ये आल्यावर त्याच्यातलं प्रदूषण जातं. शिवसेनेची ही दुटप्पी भूमिका जी आहे, त्यांचा एक मंत्री राजापूर नको म्हणतो, दुसरा मंत्री त्यांचा जेव्हा होता तेव्हा तो गुहागरला रिफायनरी आणा म्हणून म्हणतो. ह्या दुटप्पी भूमिकेला जठारांनी केलेलं ते वर्णन आहे. त्यामुळे राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं सर्वच जण काम करतात एक चांगला, आणि याच्यात काय केलं मी तर असं कधी काय झालं विचार करतो की ज्या आमदार खासदाराला साधारणतः मतदारसंघाचा विकास करायचा तर तो मतदारसंघामधलं काम पहिल्यांदी करतो आणि मतदारसंघामध्ये 4 कामं केल्यावर मतदारसंघाबाहेर काम करायला जातो. मी पहिलंच काम बघितलं एखाद्या खासदाराचं की मतदारसंघाबाहेर कॉलेज निर्माण करायचं. त्यामुळे आत्तापर्यंत आम्ही प्रत्येकानं काम करावं. त्यांनी आता माझी अपेक्षा होती की कृषी विधेयक केंद्राचं आहे, खासदारांनी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. नागरिकत्व कायद्याचं विधेयक केंद्राचं आहे त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेकांचे पासपोर्टबाबत काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. रेल्वेबाबतचे काही मुद्दे आहेत त्याच्याबाबत आपण काय केलं हे बोललं पाहिजे. चिपळूण कराड रेल्वेचा विषय आपलं टेंडर निघालं होतं, नंतर ते कुणीतरी पाठपुरावा करण्याबद्दलचं बोललं पाहिजे. त्यामुळे ज्यांनी ज्या ठिकाणी काम करतोय ते चांगलं काम करावं. आणि हे करत असताना कुठल्याही संघटनेच्या नेत्यांनी कोणाला अडवाअडवीची भाषा करू नये. एकदा या निमित्तानं कधीतरी विनयना तुला असं म्हणायला लागलं असं नाही तर आत्तापर्यंत मी विरोधी पक्षनेत्याविरुद्ध निवडणूक लढवली तेव्हाही मला प्रोटेक्शन नव्हतं, त्यांना प्रोटेक्शन होतं. रत्नागिरी जिल्हा हा चांगला आहे, लोकांना चांगलं काय वाईट काय हे समजतं. अनेक नाथपैंपासनं सर्वांचा रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक रत्न आहेत, त्यामुळे त्यात गैर काही नाही, सर्व त्या पद्धतीचं वागलं पाहिजे. जठार बोलले त्यांनी जो शब्द प्रयोग केला कर्मदरिद्री, तर हा शब्द आधी तुम्हाला मान्य आहे का? म्हणजे शिवसेनेचा आक्षेप असा होता त्यांनी कर्मदरिद्री कसं नाही हे सांगावं. शिवसेनेचा जर असा शब्द वापरल्यावरती त्यांना बंदी करू पाऊल ठेवणार नाही हा शब्द असेल, हा शब्द जर राजकारणातला बरोबर असेल तर मग तो बरोबर. शिवसेनेचा आक्षेप आहे व्यक्तिगत पातळीवर तुम्ही येऊन टीका टिप्पणी केली. तुम्हाला जर प्रकल्पाबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही प्रकल्पाबद्दल बोलू शकता, पण खासदार कर्मदरिद्री कसं आहे आणि आम्ही 2.5 लाख मतांनी कसं निवडून दिलं हे जर वर्णन कसं भाजप सेने युद्धच चालेल. मग त्यांनी पण उत्तर दिलं त्यांनी पण असंच उत्तर दिलं की तुम्ही 35 मतांनी निवडून आलात ती शिवसेनेचीच आहे सगळी मेहरबानी तुमच्यावर. त्याच्यावर काय आपलं मत आहे? असं नाही त्यावेळेची शिवसेनेची मेहरबानी. आता सिंधुदुर्गात अरे तुरे बोलून काही करतात, वाक्य 20 किलोमीटरवरती भाषा रचना बदलते. गोव्यात तर अरे तुरेच बोलतात, तितकीच भाषा सिंधुदुर्गातली. त्यामुळे सिंधुदुर्गातलं त्यांचं भाषण देऊन दे ना त्यांना उत्तर. प्रदेश चिटणीसाला कुणीतरी तालुक्यातल्यानं उत्तर देणं संयुक्तिक नाही. त्यामुळे प्रदेश चिटणीसाचं बरोबर का चूक तो त्यांचा कोण असेल तो त्या लेवलचा नेता बोलेल. त्यामुळे शब्द कोणाचा कुठे बरोबर आहे याच्यापेक्षा राजकारणात काय बोललं पाहिजे
प्रत्येक जण व्यवस्थित राहिला तर व्यवस्थित होतं. मी माझी कामच पटवून देऊ शकलो पाहिजे. पुन्हा जठार आले तर आणि शिवसेनेने विरोध केला तर तुमचा विरोध राहणार आहे का? जठार येणारच, त्यांना विरोध कोण करूच शकत. शिवसेनेने इशारा दिलाय ना की आम्ही देऊ दे ना, बघू ना त्यावेळी. ओके. आता जठार येणार, जठारांना कोणी विरोध करू शकणार. तर तो कशा पद्धतीने असेल, म्हणजे सविनय असं असेल काय? कशाला? त्यांनी भारतीय जनता आता पार्टी जशाच तसं उत्तर द्यायला समर्थ आहे. तुम्ही दुसरा एक मुद्दा बोलला होता ना रस्त्याचा, तुमचा रोग दिसतोय तो उपठेकेदारांवर, म्हणजे जे बसले होते त्यांच्यावर. मला खासदारांनी याच्याबद्दल काय केलं, माझा रोग कोणाबद्दलच नाही. पण माझा मी आता ते उपठेकेदार आहेत का मला माहिती नाही. मी पेपरची बातमीच फक्त बोलतो. खासदारांनी नॅशनल हायवेचं काम या पद्धतीने साहेब, इकडे झालं, इकडे झालं. खासदारांनी जे ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं परवा एक पत्र, म्हणजे 90 किलोमीटरचा रस्ता झाला नाही, त्याचं काम गडकरींच्या एकाच जवळच्या माणसाकडे होतं आणि त्यामुळे ते थांबलं. हा प्रश्न गडकरींच्या समोर खासदारांनी बोलावं, मी सांगेल ते ऐकेल. कसं आहे गडकरी, ते जर गडकरी केंद्रात मंत्री आहे, खासदार दिल्लीत तिथे लोकसभेत जातात आणि काम याच्या त्याच्या पाहुण्याला मिळालंय, त्यांनी इथे बोलणं, त्यांनी गडकरी समोर बोलावं. मी खासदार म्हणतील ते साहेब, हा सोबतीकरणाचा जो मुद्दा आहे तो केंद्र शासनाचा बरोबर. आपण रखडलेला मुद्दा आहे, त्या दृष्टीने आपण त्या दृष्टीने पाठपुरावा काय केला? आम्ही मुद्दा कुठे आला, आमचा पाठपुरावा चालू आहे, त्याची करताची आज नाही. ज्यांची जबाबदारी आहे की हे काम पूर्ण करायचं, लोकप्रतिनिधीची आहे ना जबाबदारी, त्या लोकप्रतिनिधीने काय केलं हे सांगितलं पाहिजे. आत्ता मुद्दा आम्ही पाठपुरावा कुठे करतोय किंवा कसा करतोय ह्याचा हा फार वेगळा, म्हणजे जिथे जिथे आहेत. तुमच्या म्हणण्यानुसार ते पोटठेकेदार किंवा हा जो विषय काढला तुमचं, मी केलं होता, मला बातमीवरती तुम्ही पत्रकारांनी बातमी लिहिली की चिपळूणमध्ये अमुक अमुक नॅशनल हायवेच्या कंत्राटदाराच्या ऑफिस समोर सर्व पोट ठेकेदारांचं आंदोलन आणि त्यांनी सर्व काम केलं, अशी बातमी मी वर्तमानपत्रावर, मी तर पूर्ण ऑफिस बघितलेलं आहे. म्हणून त्याच ह्याच्यावर मी बोललो, मी पत्र लिहिले ऑलरेडी की जर या कंत्राटदारानं पोट ठेके दिलेले असतील तर त्याची चौकशी व्हावी, तर कंत्राटदारावरती गुन्हे दाखल करा, असं पत्र लिहिलंय का? हो, मी तेव्हाच दिलं. आता ही मिनिस्ट्री जर आपल्याकडेच आहे, म्हणजे गडकरी साहेबांकडे डिपार्टमेंटकडे दिली त्यांनी. टेंडर कॅन्सलेशन पर्यंत आता आलं ना, जेव्हा नवीन कॉन्ट्रॅक्टर येतोय हे करतोय त्याची रिकव्हरी आहे ना. शेवटी ह्या विषयाची टेक्निकल बाबीत ती रिकव्हरी, म्हणजे पुलांची कामं एका ठेकेदाराकडे होती, अडली, त्याच्यातनं रिझॉल्व्ह करून आता त्याच्यातलं पूर्तत्वाकडे, त्याला कॉन्ट्रॅक्टरची कुठेही काम घेतानाची नियमावली असते, ती नियमावली पूर्ण करूनच काम केलं जातं. साहेब, आता तुम्ही भारतीय जनता पार्टी म्हणजे जिल्हा ही कार्यकारिणी आहे, हा रस्ता पूर्ण होण्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा करणार आहात किंवा केला आहे? थोडक्यात हा जो मुंबई गोवा हायवे आपला आहे आणि आपला शक्यतो 90 किलोमीटर इकडे येते. आता जे हे 90 किलोमीटरमधलं जे कंत्राटदारांनी काम घेतलं त्यांच्या काही अडचणीमुळे ते पूर्ण करत नव्हते. इथे नवीन कंत्राटदार नियुक्त झाला पाहिजे, कारण शेवटी हे काम घेण्याकरता याचाच प्रयत्न चालू होता. नवीन कंत्राटदार कंपनी आली, ते त्या पद्धतीनं कामाची टेकओव्हर घेऊन काम करायला सुरुवात याच 2-3 महिन्यात झाली आहे. पण ते पूर्ण कधी होईल काय तुमची माहिती आहे? ते टाइम शेड्यूल्ड आहे ना. आता आज त्यांनी सुरू केलं, आता याच्यातलं स्पीडचं बघून आपण 2-3 महिन्यांनी परत गडकरींकडे जाता येईल आम्हाला. ज्याला संधी तर दिली पाहिजे, काम करणाऱ्याला 4-5 महिने काम करायची संधी द्यावी लागेल. तर हा झाला होता मुंबई गोवाचा, पण आता आपण चिपळूण गोवाचा रस्ता बघितला तर तिकट अवस्था आहे. आपल्या मोलकाकडचं पूल किती दिवस बंद आहे, लोकांना वळसा घेऊन यायला लागतंय, तर त्या संदर्भात नेमकं आपली काय भूमिका? कसं आहे की पॅन्डेमिक ॲक्टचा अयोग्य वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल पावसापूर्वी तोडायला दिला. हा पावसापूर्वी पॅन्डेमिक ॲक्टचा अयोग्य वापर केला ना, कारण ज्या पुलावरनं आत्ताही काही गाड्या त्याच्या जातात, तो तुटायचा आहे, कन्स्ट्रक्शनच्या गाड्या तिथे जातात आणि
कोणताही पर्यायी मार्ग न ठेवता त्यांनी हा तोडायला लावणं हे संयुक्तिक नव्हतं. आता त्यावेळी सांगून झालं, त्यावेळी बोलून झालं, पर्यायी मार्ग त्याला प्रोव्हिजन करा, कारण DPTCतनं प्रोव्हिजन करणार होते. पॅन्डेमिकचा ॲक्ट लावला तर मग पॅन्डेमिकमधनं प्रोव्हिजन पण करायला हवी होती त्या कलेक्टरनं. आणि जी तोडायचा निर्णय झाला तिथे ना स्थानिक आमदार होता ना स्थानिक खासदार होता. तुम्ही सन्माननीय पालकमंत्र्यांकडे काही लक्ष द्यायचं? पालकमंत्र्यांनाही सांगितलं, मी फोन करून सांगितलं तोडण्यापूर्वी ते पालकमंत्र्यांना. आले, येणार वगैरे असं काय बोलले का? येणार वगैरे का व्हिजिट करणार असं काय बोललेत का तुम्हाला? पालकमंत्री तोडल्यावरती व्हिजिट करून उपयोग तरी काय? आत्ता या पोझिशनला तुम्ही हे आघाडी सरकार आल्यापासून त्यामुळे आत्ता मी तर त्याच्या पुढचं केलं की काही डिपार्टमेंटच्या चुकीमुळे त्याचे पैसे पण राहिले होते. आता मी एक नोटीस दिली आहे की बाबा 26 जानेवारीला मी धरणे आंदोलनाला बसतो, नाही तर आता प्रशासन कसं असतं की शेवटी ते काम त्याला नोटीस दिल्यावरती परवा क्रिये प्रसिद्ध झाला, नाही तर तो क्रियेच प्रसिद्ध होत नव्हता. म्हणजे आता निदान शेतकऱ्यांना समजलं कोणाची किती जमीन जाणार आहे, काय जाणार आहे. आता ऑब्जेक्शन होतील, आता जॉईंट मेजर. दादा ज्यांनी सांगितले त्याच्यानंतर तुम्ही म्हणता ग्रीन ट्रिब्युनल्सने दंड ठोठावला आहे, तर आता पुन्हा ते काही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कामाचंही काढलं आहे. तर ते जे पूर्वीचे ज्यांनी हे आदेश दिले होते त्याच्यावर काही कारवाई झाली आहे का? त्यांची वसुली आहे. मग असं असताना पुन्हा जे जो काढला विषय त्याच्यावर तुम्ही काय आत्ता मी काल परवा 8 तारखेला तर रोज आपण काही MCZMAचं गॅझेट बघत नाही, मीटिंग आणि त्याच्या मिनिट्स बघत नाही. मी आत्ता 8 तारखेला हिंदुस्तान टाइम्सला बातमी आहे, ती गुहागरमधली बातमी म्हणून मला मित्रांनी सांगितलं अरे ते हिंदुस्तान टाइम्सला बातमी आहे म्हणून मी ती बातमी काढली. त्याच्यावरनं मी आत्ता हे 8 तारखेलाच हिंदुस्तान टाइम्सला बातमी आली तेव्हा समजलं, नाही तर काही तोपर्यंत रिजेक्ट झालं आहे तिथे. असं काही मिनिट्स ती आपण वाचत नाही ना रोज. ग्रीन ट्रायब्युनलनी दंड ठोठावून एवढा धाडस करू शकतात अधिकारी पुन्हा हे करण्याचं? ह्या सरकारमध्ये हेच चाललं आहे, काहीही करू शकतो अशी स्थिती त्यांची झाली. जेटी किंवा तिथली बांधकाम हा प्रश्न वेगळा, पण CRZचा जो जी रेषा आहे ती खूप आतपर्यंत येते. काही अनेक हॉटेल्स आहेत, काही घर आहेत. CRZ हा आज विषय आला नाही, CRZ फार आधीपासून विषय आला. त्याच्याकरता 2011चा नवीन अमेंडमेंट झाली आणि ही नवीन अमेंडमेंट ज्यावेळी झाली त्याच्यानंतर त्याच्या सुनावण्या झाल्या. आता कसं आहे की पाईपलाईन असणारा विषय आहे, त्या ह्याच्या सुनावण्या झाल्या. रत्नागिरी जिल्ह्याची सुनावणी झाली, सिंधुदुर्गची सुनावणी झाली नाही, ती आत्ता ठरवली होती तीही पुढे गेली. त्यामुळे याच्यातनं हे सर्व पुढे निघावं असा त्याच्यातला प्रयत्न आहे. पण CRZ काय करतं, CRZ म्हणतं इल्लिगल करू नका. जर जुनं असेल, ग्रामपंचायत काळातलं असेल तर त्याची लिगल परमिशन करून घ्या. तर त्याच्यातला क्रायटेरिया बदलला. आता गुहागरचा इश्यू काय आला तर गुहागर जेव्हा पहिला कायदा आला तेव्हा गुहागर ग्रामपंचायत होती. आता कायदा इम्प्लिमेंट होताना गुहागर नगरपंचायत झाली, त्यामुळे तिथे फरक आला. म्हणजे त्या नगरपंचायत आली की कायद्याचा संदर्भ बदलतो, महानगरपालिका आली की कायद्याचा संदर्भ बदलतो. एने ऑर्डर बद्दलचा आहे, त्यात हा फार कडक केलेला आहे. म्हणजे जसं शहरातल्या परवानगी करताचे जेवढी नियमावली आहे ना याच्यावरून अशी नियमावली ग्रामीण करता आणली असं खरं असू नये. म्हणजे ग्रामीण भागात त्याला घर बांधायला खर्च जेवढा येईल त्याच्या 1/4 खर्च त्याला परवानगी करता येईल जर या पद्धतीने ठरलेला प्लॅन असतो प्रत्येकाचा ग्रामीण भागातला कुठलाही की बाबा इतक्या स्क्वेअर फीटचं घर बांधायचं, त्याला आयडियल फॉर्मॅट ठरवून द्यावा, या एवढं करावं आणि त्यांना परवानग्या द्याव्यात. या पद्धतीनं रिझर्वच होऊन ठेवू हा चुकीचा आहे. आता तो इम्प्लिमेंट होऊ नये या पद्धतीचाच म्हणणं आहे. म्हणून तो आता वाचून तो आहे 178 पानांचा आहे. म्हणजे त्यात सर्व वाचून परत लिहिलं पाहिजे. म्हणजे आत्ता नुसतंच जे पहिल्या 5-6 पानावरती बोलणं चाललंय, मी बघितलं, मी आलं, पण
178 पान आहे म्हटल्यावर मी म्हटलं बाबा लगेच नाही मी काय बोलणार, मी थोडं वाचतो आणखीन, पण बरोबर नाही. म्हणजे जी नियमावली ग्रामीण भागातल्या माणसाला बरोबर, तो माणूस आला की आता तर इतकं ग्रामीण भागातली घरं, मी मध्यंतरी या कोविडच्या आधी 4 शनिवार रविवारमध्ये घर व्हायचं. एका शनिवार रविवारमध्ये खरेदी व्हायची, दुसऱ्या शनिवार रविवारला JCP याचा माणूस ठरायचा, बांधकाम पूर्ण झालं, चॅनल टाकले, पत्रे टाकले की घर पूर्ण. म्हणजे हा फास्टनेस जो आला होता त्याच्यात हे आलं तर लोकांचे फार हाल होते. तर ग्रामपंचायती निवडणुकीसंदर्भात काय माहिती? भारतीय जनता पार्टी सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढणार. हो. आता महाआघाडी एकत्र लढणार का काय त्यांना विचारा, आमच्या दृष्टीने कोणाची युतीचा प्रश्नच नाहीये. म्हणजे पुणे 84 आहे, 84 ते 84 सर्व जिल्ह्यातल्या सर्व ठिकाणी